गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. आपल्यामध्ये असलेला परमात्मा आत्माशी आपण जोडलेला आहोत. असंख्य आत्मे आपल्याशी कणेक आहेत. आपण ब्रह्मांडाची कणेक आहोत, तसं परमात्माची कणेक आहोत. तुझ्यात माझ्यात एक परमात्मा आहे. जो परमार्थ आहे ते परमार्थाचे आपण एक जोडलेला आहोत. तो जो तत्व आहे त्या तत्वाने मी बनलेला आहे, तो पण त्याच तत्वाने बनलेला आहे. जेव्हा आपण खऱ्या स्वरूपाने अनुभव होतो, खऱ्या स्वरूपाची साक्षी होतो, तेव्हा आपल्यातला द्वेष, राग, ईर्ष्या, क्रोध हे नष्ट होतो. खऱ्या अर्थाने आपल्याला आपण स्वप्रकाशित होतो. कुठे प्रकाशित होण्यासाठी जायचं गरज नाही. आपणच स्वप्रकाशित आहोत. आपला दीप आपणच प्रकाशित करायचा. मीच अहम ब्रह्मास्मी आहे. स्वतः असंख्य असे आत्मे आहेत, त्या आत्म्याचे मी कणेक आहे. तो आत्मा मीच आहे, मीच सर्व आहे. हा जेव्हा भाव येतो तेव्हा भेद नष्ट होतो. याचे राग, द्वेष, ईर्ष्या, आपण धर्मभेद, असंख्य भेद असे आहेत, हे सगळे नष्ट होतात. का? ते खऱ्या अर्थाने आत्म्याशी आपण एकरूप होतो. आत्मस्वरूपा कुरुकुरु स्वाहा. आपण आत्म्याशी जोडलं पाहिजे. असे अनेक आत्मे आहेत. जीवात्मा आहे, परमात्मा आहे, अनेक असे जीव आहेत, त्याच्यामध्ये तोच परमात्मा आहे. पण सगळ्या जीवात्म्याला जागृती आहे असं नाही. असा एकच जागृती असणारा तो म्हणजे मनुष्य. तो आत्म्याची कणेक होऊ शकतो, आत्म्याचे जाणू शकतो, ओळखू शकतो, सगळ्या जीवात्म्याला पाहू शकतो. असा आत्म्याचे आपण कणेक होऊ आणि खऱ्या अर्थाने परमार्थाचा जो तुझ्यात माझ्यात परमार्थ आहे, हा भेद सगळं एकच देव आहे, एको देव हा, असं उपनिषद सांगतात. त्या विचाराने खऱ्या अर्थाने आपण जगलो पाहिजे, त्या विचाराने चाललो पाहिजे. आत्म्याशी कणेक होऊन आत्म्याशी जोडलो पाहिजे. गुरुदेव दत्त.